महाकालच्या दर्शनाला आलं की हे करणं कंपल्सरी असतं. गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ता परत आलो आहे आणि परत येतानाच रस्त्यानं उज्जैन आहे, तर महाकालचं दर्शन करून जावं घरी असं आमचं सगळ्यांचं ठरलं होतं. आणि मुक्कामही करायचा होता. तसा मुक्काम कोट्याला ठरला होता, कोट्याला करायचा. पण सुदर्शन रेडी होता उज्जैनपर्यंत गाडी चालवायला. काल बऱ्याच अंतर जास्त त्यानं गाडी चालवली, म्हणजे जवळपास मला वाटतं 800-900 किलोमीटर गाडी चालवली काल. आणि त्यामुळं मग आम्ही याच्यापर्यंत पोहोचू शकलो. आणि सुदर्शननं गाडी चालवल्यामुळं मग आम्ही इथं पोहोचलो महाकालला. आता निघालो दर्शनला. गाडी पार्किंगला लावली, पाठीमागे दिसत असेल तुम्हाला. आणि निघालोय या छोट्या सरकारी फीस आहे 20 रुपये ॲटोमध्ये. अरे वा, सवारी इथं 20 रुपये. हां 20 रुपये पर पर्सन रेल्वे स्टेशनवरून मंदिरात जायला. हे खूप छान आहे. सरकारी रिक्षा आहे म्हटल्यावर आणि 20 रुपये ठरलेले. हां महाकाल मंदिर. तर खरंच ही चांगलं आहे या देवस्थानाला ही सुविधा. तर आता जातो दर्शनाला. काल खूप उशीर झाला यायला इथं. आणि डोळ्यावरून दिसत असेल की झोपही झाली नाही माझी. मी सध्या उज्जैनला आलो आहे महाकालच्या दर्शनाला. आणि मी चहा कुठं घेतोय बघा तुम्ही पाठीमागे. येवले चहा, आपल्या महाराष्ट्रातला येवले चहा. यापूर्वी बऱ्याच लोकांना असा टिळा म्हणजे चंदनाचा टिळा त्यावर महाकाल लिहिलेलं लावलेलं पाहिलं होतं. आणि याची इच्छा मलाही खूप होती. आणि पहिल्यांदाच मी सुद्धा महाकालच्या दर्शनाला आलो होतो. यापूर्वी मी कधीही आलो नव्हतो. आणि तसं मिळून आता माझं एक 5वं ज्योतिर्लिंग म्हणावं लागेल महादेवाचं, तर ते पूर्ण झालं आहे. आणि इथं आल्या मग ते दिसलं की लगेच त्यांच्याकडून आम्ही हे सगळ्यांनी चंदनाचा हे टिळा आणि गंध त्यावर आणि ते सगळं लावून घेतलं. आणि याचा व्हिडिओ तर करणं बंदच. प्रत्येकजण व्हिडिओ बंद करतात याच्या आणि इंस्टाग्रामवर पण शेअर करतात. तर मीही ते केलं आहे आणि मी व्हिडिओ काढला. खूप छान वाटलं आणि थंड वाटतं आहे लावल्यावर कपाळावर. कसं वाटतंय हे सगळं गंधटिळा लावल्यानंतर निघालो दर्शनाला. खूप गर्दी होती आणि रस्त्यानं बरंच अंतर कापायचं होतं, कारण आम्ही जिथं चप्पल काढली तिथून खूप अंतर होतं. आणि हे पहिल्यांदा पाहिलेलं भारत माता मंदिर इथं आहे. आणि भारत माता मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढं निघालो बारीमध्ये. खूप वेळ होता, कारण आम्ही 10ला बारीमध्ये लागलो होतो. तर आमचं दर्शन जवळपास 11:15 वाजता झालं आहे. कारण गर्दी असल्यामुळं ह्या गोष्टी आपण हे बघा गाभारा. फायनली दर्शन झालेलं आहे. आणि आता आमचे चप्पल स्टँड शोधायचे कुठं आहे ते, कारण बाहेर आल्यावर काय कळत नाही कुठं आहे तर ते. आत्ता निघालो आहे घराकडं निघालो आहे आता, कारण दर्शन घेतलं आहे सकाळी महाकालचं. आणि चेहरा बघा एकदम लाल झाला आहे, कारण तिथं आम्ही ते चंदन आणि हे लावलं होतं. चंदन आणि महाकाल तिथं प्रत्येक ठिकाणी कपाळाला लावतात ते. पण मला वाटतं त्या कुंकू चांगल्या क्वालिटीचं नसतं वाटतं, कलरच असतो तो. तर ते मी जेव्हा धुतलं तेव्हा सगळ्या चेहऱ्यावर पांगलं. पूर्ण चेहरा लाल झाला होता. हात पण बघा हा लाल झालेला आहे एवढा. आणि हँडवॉशनं धुतल्यानंतरही ते हाताचं गेलं नाही. तर फार म्हणजे ते लावताना पण आपण काळजी घेतली पाहिजे की खरंच लावायला पाहिजे की नाही. पण आता कसं आहे, ट्रेंड आहे म्हटल्यावर तिथे गेल्यावर आपण ते करायला पाहिजे अशी भावना असते प्रत्येकाची. आम्ही पण ते केलं. त्यांनी यापूर्वी केलेलं होतं ते दर्शन आणि ते लावलेलं पण होतं गंध. आणि मी पण आणि आपल्या महाराष्ट्रात जे लावतो आपण वारीच्या वेळेस, त्याचं असं काही होत नाही, ते लगेच निघून जातं. पण इथं लाल कुंकू वापरतात ना, ती जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथल्या देवस्थानात एक गोष्ट दिसली जी आपल्या महाराष्ट्रात नाही पाहायला मिळत. इथं VIP लाईन आणि जनरल लाईन असते. आणि VIP लाईन देवाऱ्यातसुद्धा गेल्यानंतर नाही का, जनरल लाईनला खूप दुरून दर्शन करावं लागतं. आणि जी VIP लाईन असते ती महादेवाच्या पिंडीच्या फार जवळ, महाकालच्या जवळ असते ती. म्हणजे जनरल लोकांना दर्शनसुद्धा फार दुरून आहे. आता हे मी स्वतः पाहिलं. आज वेगळं असेल का काही माहिती नाही मला, का आणखी काही वेगळं असतं, पण मला हे जाणवलं. आपल्याकडं कसं आहे देवस्थानांमध्ये गेलं की कोणी VIP म्हणा किंवा कोणी देणगी देऊनसुद्धा जरी लवकर दर्शनाची लाईनमध्ये गेले तरी देवाऱ्यात जाताना सगळे एकाच ठिकाणी येतात. देवाऱ्यात कुणालाही वेगळं केलं जात नाही. इकडं मला तो जरा फरक जाणवला.
तुमचा अनुभव वेगळा असू शकतो, माझा अनुभव हा वेगळा आहे आणि तुमचा काय अनुभव आहे कमेंट करून नक्की सांगा. पण मी पहिल्यांदाच महाकालच्या दर्शनाला आलो होतो आणि खूप छान वाटलं मला. आणि कुठल्याही मंदिरात गेलं तर खरं तिथं एक शांती असते आणि एक आत्मिक समाधान मिळतं, ते मिळालेलं आहे. आणि आता जेवायला थांबलो आहे, तर मला माहीत नाही आता किती वाजतात आम्हाला घरी जायला, कारण गुगलवर तर जवळपास 10चा टाईम दाखवत होतं. त्यात जेवणाचा 1 तास म्हणजे 11-12 वाजतील बहुतेक. आता ते कसं होतं आहे ते आता सुदर्शनच्या हातात आहे की किती गाडी कशी चालवायची. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकवर डिपेंड आहे सगळं. काल आम्ही ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकलो होतो आणि काहीच हालचाल नाही, पुढं काय होतं आहे काहीच कळत नव्हतं. आणि शेवटी तिथून निघालो आणि आज उद्या आता आज बघूया कसं आहे. तर चला भेटतो, तुम्हाला पुढची अपडेट देतोच मी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. परत आलो आहे गावाकडं. रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळं काय व्हिडिओ नाही केला. आणि आत्ता सकाळी शेतात आलो. शेतात यायचं कारण म्हणजे की आपलं जे शेत आहे त्यात थोडा शेजारच्यांनी बांध कोरलेला होता आतमध्ये, जवळपास 1-1.5 फूट आतमध्ये आले होते. मग हे आता जवळपास मागच्या महिन्याभरापासून चालू आहे. खाली बघून चालतो आहे कारण ढेकळातून चालतो आहे, हे बघा. तर त्यांनी बांध कोरला होता आणि त्याच्यामुळं मग वादाची स्थिती निर्माण झाली होती. पण आपल्याला काही वाद करायचा नव्हता, त्यामुळं गावातले जे जाणती मंडळी आहे त्यांना बोलवलं आणि जमीन मोजून घेतली आणि त्यानुसार पोलही लावले होते. हे असे पोल लावले होते सुरुवातीला मोजल्यानंतर, पण पुन्हा त्यांची त्याच्यावर आक्षेप होता. नंतर फायनली पुन्हा एकदा माणसं बोलवली आणि हे बघा बांध दिसतोय का तुम्हाला इथं कुठं? नाही, बांध पूर्ण 1-1.5 फूट आतमध्ये आले होते ते. पण जेव्हा मग आम्ही काही लक्ष देत नव्हतो जास्त शेताकडं, पण मग नंतर लक्ष दिल्यावर मोजल्यावर लक्षात आलं. मग आता समेट घडली, आता मोजून खुणा करणं चालू आहे. तर हे मोजणं पण चालू आहे. हे प्रत्येक गावात असतंच, शेजारी असलं तर या गोष्टी होणं. पण एक सामोपचाराने घेतलं तर प्रश्न सुटू शकतो. आम्हाला तेच करायचं होतं कारण आमच्या बाजूच्या गावात खून झाला होता यावरून आणि पूर्ण फॅमिली त्रस्त आहे त्यांची. आता हे बघा, हे अँगल आणलेले आहेत. हे काम बऱ्याच दिवसापासून रखडलं होतं. मग सुदर्शन आणि मी आज ते काम पूर्ण करून घेतलं. शेतात आमचे एक झाड आहे बघा. ही झाड तुम्हाला सांगता येईल का कशाचं आहे तर, आणि याला हे छोटे छोटे फळं येतात. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माहीत असेल हे झाड कशाचं आहे तर. आणि मग मी पण तुम्हाला सांगेल हे झाड कशाचं आहे. हे बघा, ह्याची छोटी छोटी फळं अशी पिवळसर आकाराची असते आणि हे पिकलं तर फुटतं आणि यातून एक चिकट हे निघतं. तर हे आमच्या शेतात जवळपास 20 वर्षापासून हे झाड आहे, तर नक्की सांगा. आणि ह्या दुसरीकडे हे काम चालूच होतं कारण खड्डे खोदून त्यामध्ये सिमेंट आणि अँगल रोवायचं काम होतं आणि ट्रॅक्टरमध्येच मग ते सगळं सिमेंट आणि ते मिक्स केलं आणि ते काम पूर्ण करून घेतलं. ग्रामीण भागात काय आहे ना, वावराचे आणि जो बांध असतो ज्याला बंधुरा पण म्हणतात, त्याचे फार वांदे होत असतात आणि फार वाद होतात त्याच्यामुळं. आणि हे असे वाद झाले की मग माणसाचं लक्ष लागत नाही दुसऱ्या गोष्टीमध्ये, मग यावरच सगळं लक्ष केंद्रित होतं. याच्यातून खूप भांडणं पण होतात आणि बऱ्याच जणांना म्हणजे जवळपास ज्याच्याकडे शेती आहे त्या प्रत्येकाला हा अनुभव असतोच. बांध कोरायचा, कोणीतरी शेजारचं आपल्या शेतात येतं आणि आमचंही तसंच काही झालं होतं. 1-1.5 फूट आतमध्ये त्यांनी म्हणजे शेजारच्यांनी हे केलं होतं. पण नंतर मग त्यांचं आपण सगळ्यांना बोलवून सगळं एकदा मोजून घेतलं. तर मग एक समोपचारानं विचार करून सगळं बॉर्डर ठरवल्या आणि बॉर्डरनुसार आता ते सगळे अँगल तुम्ही पाहिले असेल तर हे अँगल लावून घेतले. आणि हे अगोदर पण लावले होते पण पुन्हा त्यांनी आक्षेप घेतला होता त्यावर की बाबा हे योग्य नाही आहे, आम्हाला जसे पाहिजे तसे नाही आहे. तर मग पुन्हा एकदा सगळ्यांना बोलवलं आणि पुन्हा एकदा मग खुणा करून सगळं फायनल झालं आहे. तर यासाठी मलासुद्धा 2-3 चक्रा मारावं लागल्या या पुण्याहून आणि सुदर्शनला पण सगळं काम सोडून इकडं थांबावं लागायचं. तर ह्या गोष्टी प्रत्येकाच्या होतात, पण कसं आहे वाद झाले तर मग खूप जास्त हे जातं, लांब जातं खेळ. आणि आमच्या शेजारच्या गावातसुद्धा असंच झालं आणि मारहाण झाली आणि त्यातून
एकाचा हे गेलं, जीव गेला. आणि ह्यातून मग काय होतं की सगळेच अडकून बसतात. पण ठीक आहे, आता झालं आहे सगळं. तर ट्रिपहून आल्यावर लगेच शेतातलं हे काम लागलं मागं. चला आता पुढचं बघतो काय. तर आता जरा फ्री झालो आहे आणि पुण्याला जायचंही नियोजन करावं लागणार आहे, कारण आता 10-12 दिवस झाले मी इकडे. तर पुढचे ब्लॉग तुम्हाला पुण्याचे असतील, पण तोपर्यंत आहे इथंच. आता चला, भेटतो पुन्हा.